नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. C2 संघटनेतर्फे राज्यस्तरीय आरोग्य कार्यकर्ता कार्यशाळेचे धुळ्यात आयोजन. C2 अर्थात सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन आज धुळ्यात करण्यात आले. या कार्यशाळेत राज्यभरातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, संघटनेचे पदाधिकारी व विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी, मानधनवाढ, सामाजिक सुरक्षा, कामकाजातील अडचणी तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यासारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हक्काबाबत मार्गदर्शन करत संघटनात्मक बळकटीवर भर दिला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. कार्यशाळेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांवर एकमताने भूमिका मांडत संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान यावेळी संघटनेचे महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तुम्ही इमॅजिन करू शकता किती पैसा गेला. आता हे सरकारी दवाखान्यात होऊ शकलं असतं की नाही, तेवढे पैसे सरकारकडे आले ते, परंतु नाही आहे ते. त्यांना प्रायव्हेट सेक्टरमधल्या हे डायग्नोस्टिक त्यांनी आता तर ICU सुद्धा प्रायव्हेट करतात हे महाराष्ट्रात. त्रिशीला ते इथं बसलेले आहेत मुंबईचे आपले सहकारी, तिथल्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल हे PPP मॉडेलवर चालवायला देत आहेत. याच्याविरुद्ध त्यांचा संघर्ष चालू आहे. माझ्या माहितीनुसार पुण्यातले सुद्धा काही हॉस्पिटल त्यांनी आयडेंटिफाय केलेले की जे त्यांना प्रायव्हेट आहे. नाशिकमध्ये त्यांनी प्रयत्न केला, त्यांना थांबवला आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्र, चंद्रपूर जिल्ह्यातलं प्राथमिक आरोग्य केंद्र एका संस्थेला त्यांनी चालवायला दिलेले. एक ठोस रक्कम त्यांना द्यायची, काही 5-25 लाख रुपये, 50 लाख रुपये त्यांनी ते चालवायचे. ते जी जी काही खाजगीकरणाची निर्णय मॉडेल त्यांनी जी काही आणलेले ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी दिसतात. इन्शुरन्स आपल्याला लोकांमध्ये किती मोठा भ्रम आहे. 5 लाख रुपयापर्यंतचा इन्शुरन्स आहे. प्रत्यक्षामध्ये म्हणजे आता माझं स्वतःच हॉस्पिटल मी एक पण पेशंट पाहिलेलं नाही की ज्याला त्याचा लाभ अजून तर नाही. 5 लाखाचा कोणाला मिळाल, तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर